नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचं जे जुनं पुस्तक आहे त्यातील महत्त्वाच्या नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत आणि हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 जर तुम्ही आता पण बघितला नसेल तर पाहून घ्या. स्क्रीनवर एक मेसेज फ्लॅश होत असेल, त्या मेसेजला क्लिक करा आणि तो भाग पाहून घ्या. त्यानंतर आता आपण हा दुसरा भाग पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण 1 ते 8 टॉपिक पाहिले होते आणि तेच टॉपिक आपल्याला 9वीचा इतिहास तोही जुना पाहताना ते रिपीट होणार आहेत. पण त्या 9वीच्या इतिहासामध्ये थोडासा बदल आहे आणि आपण जे काही अगोदर पहिल्या भागामध्ये जे नोट्स पाहिले होते त्याच्यामध्ये सुद्धा थोडाफार बदल आहे. दोन्हीही करणं गरजेचं आहे. पण आता आपण जो काही भाग पाहणार आहोत, महाजनपदे, विविध राजे, घराणे, पुन्हा मौर्यकालीन भारत, उत्तरेकडील प्राचीन राज्ये, दक्षिणेकडील प्राचीन राज्ये, हा जो काही भाग आहे हा स्वतंत्रपणे वेगळा भाग आहे आणि म्हणून हा भाग खूप महत्त्वाचा आहे आणि या भागावर वारंवार आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर आता आपण जास्त चर्चा न करता इयत्ता 6वीच्या जुन्या इतिहासच्या पुस्तकातील राहिलेले महत्त्वाचे नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह जे काय आहेत ते पाहूत. 9व्या धड्याचं नाव आहे महाजनपदे. इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारतात अनेक राज्ये होती. त्यांना जनपद आणि महाजनपदे असे म्हणत. त्यातील काही महाजनपदांमध्ये राजेशाही होती. त्यांपैकी कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही महाजनपदे होती. काही महाजनपदांमध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक गण परिषद असे. राज्यातील सर्वोच्च अधिकार गण परिषदेकडे असत. महाजनपदांमध्ये सर्वोच्च अधिकार कोणाकडे असत तर गण परिषदेकडे असत. राज्य कारभाराचे अधिकार या परिषदेकडे असले तरी प्रत्यक्ष दैनंदिन प्रशासनासाठी कार्यकारी मंडळ असे. सभासद प्रस्ताव मांडत त्यावर चर्चा करत बहुमताने निर्णय घेतला जाई. कशामध्ये? कार्यकारी मंडळामध्ये. हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजे नेपाळ व उत्तर प्रदेशाच्या काही भागात कोसल राज्य होते. कोसल राज्य कोठे होते असा प्रश्न विचारला जाऊ शकेल तर हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच नेपाळ व उत्तर प्रदेशांच्या काही भागात कोसल राज्य होते. साकेत ही कोसल राज्याची राजधानी होती. ज्यावेळेस आपण संभाव्य प्रश्न संच पाहत होतो त्याच्यामध्ये आपण याच्यावरले बरेच प्रश्न विचारले होते. त्यातलाच हा एक प्रश्न की साकेत ही कोसल राज्याची राजधानी होती. या राज्यात श्रावस्ती ते कुशावती हे नगरे प्रसिद्ध होती. कोसलचा राजा प्रसेनजित हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. गौतम बुद्धांचा समकालीन कोण? गौतम बुद्धांचे समकालीन असे भरपूर आहेत. त्यातलाच प्रसेनजित हा एक होता. प्रसेनजित हा गौतम बुद्धांचा समकालीन होता आणि तो कोसलचा राजा होता. प्रसेनजित या राजाच्या कारकिर्दीत कोसल व मगध यांच्यात युद्ध झाले. त्यानंतर कोसल मगध राज्यात विलीन झाले. संभाव्य प्रश्नसंचामध्ये आपण हा सुद्धा प्रश्न विचारला होता की कोणत्या राजाच्या कारकिर्दीत कोसल व मगध यांच्यात युद्ध झाले तर प्रसेनजित या राजाच्या कारकिर्दीत. आता आपण पाहू वत्स्य. आजच्या अहमदाबाद जवळ कोशंबी ही वत्स्य राज्याची राजधानी होती. हा प्रश्न टीईटीला विचारला गेला होता. आजच्या अहमदाबाद जवळील कोशंबी ही वत्स्य राजाची राजधानी होती. वत्स्य राजांच्या राजांपैकी उदयन हा एक पराक्रमी राजा होता. हा सुद्धा परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे. ज्यावेळेस आपण टीईटीची परीक्षा देतो किंवा इव्हन ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा द्या, सरळ सेवा द्या, ह्या भागावर हमखास प्रश्न विचारले गेलेले आहेत. उदयन या राजाची माहिती बौद्ध वाङ्मयात व संस्कृत नाटककार भास यांच्या नाटकातून मिळते. वत्स्य राज्यात तयार होणारे तलम कापड फार प्रसिद्ध होते. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. वत्स्य राज्यात तयार होणारे तलम कापड फार प्रसिद्ध होते. राजा उदयन नंतर वत्स्य राजाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकू शकले नाही. आता वत्स्य नंतर आहे अवंती. प्रद्योत हा अवंतींचा राजापैकी एक महत्वाचा राजा होता. हे काय जे महाजनपद आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कोणता राजा होता, त्या राज्याची राजधानी आणि पहिला राजा, शेवटचा राजा आणि ज्या राजाच्या कारकिर्दीत त्यांचं राज्य कळसास गेलं किंवा त्यांची उतरती कळा लागली, बस एवढ्याच 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्यात आणि त्याच महत्वाच्या आहेत. प्रद्योत हा अवंतींच्या राजांपैकी एक महत्वाचा राजा होता. आजच्या मध्य प्रदेशातील उज्जैनी ही अवंती राज्याची राजधानी होती. प्रसिद्ध व्यापारी केंद्रही होतं उज्जैनी. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे.
अवंतीचे राज्य मगध राज्यात विलीन झाले. संभाव्य प्रश्नसंचामध्ये हा पण टाकला होता. अवंती नंतर आहे मगध. बिहारच्या परिसरातील गंगा व शोण नदीच्या खोऱ्यात मगध हे राज्य पसरलेले आहे. बिंबिसार या राज्याच्या काळात मगधाचा राज्य विस्तार होण्यास सुरुवात झाली. मगधाचा राज्य विस्तार होण्यास सुरुवात कोणाच्या काळात झाली तर बिंबिसार या राजाच्या काळात. बिंबिसारने काशी, अंग, मद्र, अवंती, कोसल ही राज्ये आपल्या राज्यात जोडली. कोणत्या राजाने काशी, अंग, मद्र, अवंती, कोसल ही राज्ये आपल्या राज्यात जोडली तर बिंबिसारने. राजगृह म्हणजे आजच्या बिहार मधील राजगीर ही मगधची राजधानी होती. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. महागोविंद या वास्तुविशारदाने हे शहर आणि बिंबिसारचा राजवाडा बांधला. हा सुद्धा प्रश्न आपल्या टीईटीला येऊन गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली असेल की ह्या भागावर आतापर्यंत आपल्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये किती प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणून हा भाग किती महत्वाचा आहे. प्रत्येक एक ना एक ओळ, एक ना एक ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. तर हा सुद्धा 2018 ला विचारलेला आहे. बिंबिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. म्हणजे मगध जे राजघराणं होतं, मगध जे राज्य होतं, त्याच बिंबिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू याने राज्य विस्ताराची मोहीम पुढे चालवली. बिंबिसारचा मुलगा कोण? अजातशत्रू. आता कुणाचा मुलगा कोण हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण 7वीचा इतिहास पाहणार त्यावेळेस तर खूप महत्वाचं आहे, कारण त्यावेळेस वेगवेगळे घराणे आपल्याला पाहावं लागतात. त्या घराण्यांमध्ये कोणता राजा, त्यांचा मुलगा कोण, त्याच्या नंतरचा कोण, हे खूप आहे. त्यानंतर दिल्लीची सुलतानशाही आहे. सुलतानशाहीमध्ये सुद्धा असेच विविध राजे आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यानंतर त्यांची मुलं आहेत, अशी राज्यकारभाराची पद्धत चालू आहे. म्हणून कोणाचा मुलगा कोणता हे खूप महत्वाचं आहे. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू. अजातशत्रूने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात मगधची भरभराट झाली. त्याने जैन व बौद्ध धर्मांना राजाश्रय दिल्या. जैन व बौद्ध धर्मांना राजाश्रय कोण दिला तर अजातशत्रूने दिला. अजातशत्रू गौतम बुद्धांचा समकालीन होता. मी मगाच म्हणलो होते की गौतम बुद्धांचे समकालीन असे भरपूर आहेत, त्यातले अजातशत्रू एक, पुन्हा प्रसेनजित हे एक. लक्षात घ्या, प्रसेनजित, अजातशत्रू हा गौतम बुद्धांचा समकालीन आहे. चुक्की बरोबर मध्ये, जोडा लावामध्ये, सत्यासत्य विधानामध्ये विचारले जाऊ शकतात. हे अजातशत्रूने बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याच्या प्रचारासाठी प्रयत्न केले. बौद्ध धर्माची पहिली परिषद अजातशत्रूने राजगृह या ठिकाणी भरवली. आता बौद्ध धर्माच्या ज्या काही परिषदा बसवल्या गेल्या, भरविल्या गेल्या, त्या सुद्धा खूप आहेत. कोण बसवली, पहिली कोण बसवली, दुसरी कोण बसवली, यावर प्रश्न आपल्या टीईटीला विचारले गेलेले आहेत. हा प्रश्न 2017 ला विचारला होता की बौद्ध धर्माची पहिली परिषद कोण भरवली तर अजातशत्रू यांनी राजगृह येथे बसवली. अजातशत्रू नंतरच्या राजांमध्ये शुशुनाक हा मगधचा उल्लेखनीय राजा होता. त्याने अवंती, कोसल व वत्से ही राजे आपल्या राज्यास जोडली. त्याच्या काळात जवळजवळ सर्व उत्तर भारत मगधाच्या वर्चस्वाखाली आला. त्यानंतर आहे नंद राजे. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगधांच्या गादीवर नंद राजे राज्य करत होते. प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य होते. लक्षात घ्या, प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य कोणते तर प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य हे नंद राजे होते. नंद साम्राज्याचा विस्तार तक्षशिला, पंजाब, कर्नाटक, बंगाल, बिहार ते हिमालयापर्यंत होत. नंद घराण्याच्या शेवटचा राजाचे नाव धनानंद होत. चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने मगधवर स्वारी करून नंद राजवटीचा शेवट केला. नंद राजांची विस्तृत शासन व्यवस्था मौर्य काळातही चालू राहिली. नंद राजांकडे चतुरंग सैन्य म्हणजे पायदळ, घोडदळ, हत्तीदळ व रथदळ होते. मगध साम्राज्याच्या उदयाच्या वेळी इराणचा सम्राट दारियुश याने भारताच्या वायव्येकडील गांधार व सिंध या प्रदेशांवर आक्रमण केले आणि ते प्रदेश जिंकून घेतले. त्यामुळे भारत व इराण यांच्यात राजनैतिक संबंध निर्माण झाले. त्यातून व्यापार आणि कलेच्या क्षेत्रात देवाणघेवाण सुरू झाली. ग्रीक राजा अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इराणच्या साम्राज्याचा पाडाव केला. सिंधू नदी ओलांडून सिकंदर तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. बाबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये सिकंदर मरण पावला. सिकंदर कधी मरण पावला तर बाबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये. सिकंदरच्या स्वारीनंतर भारत व ग्रीस या देशातील दळणवळण वाढले. ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला. त्यातून निर्माण झालेल्या शैलीला गांधार शैली असे म्हणतात. गांधार शैली कशाला म्हणतात
तर ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला. त्यातून निर्माण झालेल्या शैलीला गांधार शैली असे म्हणतात. ग्रीकांच्या नाण्यांच्या एका बाजूला राजाचे आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या देवतेचे चित्र असे. नाण्यांवर त्या राजाचे नावही लिहिलेले असे. अशी नाणी तयार करण्याची कल्पना भारतीयांना ग्रीकांपासून भेटली. लक्षात घ्या, जी नाणी करायची कल्पना आहे म्हणजे एका बाजूला एक वेगळं चित्र, दुसऱ्या बाजूला वेगळं, अशी जी काही कल्पना आहे ती आपल्याला कोणापासून भेटली तर ग्रीकांपासून भेटली. इथं संपतो आपला 9वा चॅप्टर. बघा 9वा चॅप्टर किती मोठा होता. मग आता विचार करा ह्याच्या पुढले चॅप्टर किती मोठे असतील, समजायला किती अवघड असतील. त्यामुळेच आपण पहिला भाग वेगळा केलाय आणि हा दुसरा भाग वेगळा केलेला आहे. आता आपण पाहू 10वा टॉपिक, मौर्यकालीन भारत. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्याची स्थापना होऊन स्थिर शासन निर्माण झाले. सिकंदरच्या मृत्यूनंतर ग्रीक अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यातील प्रदेशात स्वतंत्र राज्यांची घोषणा केली. ग्रीक सत्तेखाली भारतीय प्रदेशात ग्रीकांविरुद्ध उठाव सुरू झाले. त्या प्रदेशातील भारतीय राजांना एकत्र करून चंद्रगुप्त मौर्यांनी ग्रीकांशी युद्ध केले. चंद्रगुप्त मौर्याने ग्रीकांचा पराभव करून भारताच्या वायव्य भागात शांतता निर्माण केली. चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता. मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी सत्तेचा चंद्रगुप्ताने पाडाव केला. मगधावर सत्ता प्रस्थापित केली. मध्य प्रदेशातील अवंती व पश्चिमेकडील सौराष्ट्रापर्यंत त्यांची सत्ता होती. आजच्या बिहार मधील पाटणा म्हणजेच पाटलीपुत्र ही मौर्यांची राजधानी होती. हा प्रश्न टीईटीला येऊन गेलेला आहे. आपल्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्येच बऱ्याच वेळा विचारला होता. बाबिलोनचा ग्रीक राजा सेक्युलोस निकेटर याने भारतावर स्वारी केली. त्यावेळी चंद्रगुप्ताने त्याचा पराभव केला. त्यामुळे काबूल, हेरात, कंदाहार हे प्रदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले. सेक्युकस निकंटरने मेगास्थानेस हा आपला राजदूत चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठवला. मेगास्थानेसने तत्कालीन भारताचे वर्णन लिहून ठेवले. संभाव्य प्रश्नसंचामध्ये आपण हा प्रश्न इन्क्लूड केला होता. चंद्रगुप्ताने आयुष्याच्या शेवटच्या काळात राजपदाचा त्याग केला. त्याने जैन धर्म स्वीकारला असे मानले जाते. चंद्रगुप्त म्हैसूर जवळ श्रवण बेळगोळ येथे जाऊन राहिला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा मगधचा राजा झाला. बिंदुसार नंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273च्या सुमारास मगधचा राजा झाला. सम्राट अशोक तक्षशिला व उज्जैनी या प्रदेशांचे राज्यपाल होता. तक्षशिला येथे झालेले बंड त्याने मोडून काढले. अशोकाच्या लेखांमध्ये त्याने देवानाम प्रियदर्शी राजा अशी पदवी धारण केलेली दिसते. अशोकाचे साम्राज्य पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस नेल्लोर, पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस काबूल नदी व उत्तरेस नेपाळ असे विस्तृत प्रदेशांत पसरले होते. आपले साम्राज्य वाढविण्याच्या हेतूने अशोकाने कलिंगवर स्वारी केली. सत्य, अहिंसा, भूतदया व करुणा ही तत्वे माणसास आचरणात आणावी व वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा असा त्यांचा आग्रह होता. युद्धापेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे अशोकाला पटले व कलिंगच्या युद्धात झालेला रक्तपात पाहून अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. बौद्ध धर्मातील तत्वांचा विचार करण्यासाठी अशोकाने पाटलीपुत्र येथे एक धर्म महासभा भरविली. तिसरी धर्म परिषद सम्राट अशोकाने भरवली. अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेस पाठविले. सम्राट अशोकाला सर्व धर्मांविषयी आदर होता. आता आपण पाहू मौर्यकालीन राज्य व्यवस्था. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याची 6 विभागात विभागणी केली होती. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी जे मंडळ होते त्याला मंत्री परिषद म्हणत. जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला रज्जुक म्हणत. तालुक्याच्या अधिकाऱ्याला गोप म्हणत. तर खेड्याच्या प्रमुखाला ग्रामीणी म्हणत. मंत्री परिषद आणि अधिकाऱ्यांच्या मदतीला कार्यक्षम हे खाते होते. कशाला काय म्हणतात हे खूप महत्वाचं आहे. व्हिडिओ स्टॉप करा, तुम्ही परत एकदा वाचून घ्या. आता आपण पाहू मौर्यकालीन कला व साहित्य. मौर्य काळात शिल्पकला आणि वास्तुकला यात खूप प्रगती झाली होती. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकला विकसित झाली. सम्राट अशोकाने स्तंभ उभारले, स्तूप आणि विहार बांधले. सारनाथ येथे सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावरील धर्मचक्र आज भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे. मौर्य काळात संस्कृत बरोबर पाली, अर्धमागधी इत्यादी प्राकृत भाषा प्रचलित होत्या. पाणिनीचे अष्टाध्यायी आणि चाणक्यांचे अर्थशास्त्र हे याच काळात प्रसिद्ध ग्रंथ आहेत. कधी मौर्य काळातले आहेत. मौर्य काळातच त्रिपिटक
त्रिपिटक या पाली भाषेतील बौद्ध ग्रंथांची रचना पूर्ण झाली? संभाव्य प्रश्नसंचामध्ये आपण हा प्रश्न घेतला होता. त्रिपिटकातील थेरीगाथा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रचना बौद्ध संघातील स्त्रियांनी केल्या आहेत. हा सुद्धा प्रश्न आपण संभाव्य प्रश्नसंचामध्ये इन्क्लूड केलेला आहे. गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या जातक कथा याच काळात म्हणजे मौर्य काळात लिहिल्या गेल्या होत्या. जर तुम्ही संभाव्य प्रश्नसंचांचा एकदम प्रॉपर अभ्यास केला असेल, संभाव्य प्रश्नसंच तुम्ही पाठ केले असतील, वारंवार वाचत असाल, तर तुम्हाला हे लक्षात येईल कोणता प्रश्न कुठून टाकला होता ते. म्हणजे संभाव्य प्रश्नसंच हे एक अशी शिदोरी आहे की जे 4थी पासून ते 10वी पर्यंत तुमचा अभ्यास एकदम परफेक्ट करून टाकते. जे जे महत्वाचे ते मी संभाव्य प्रश्नसंचामध्ये प्रश्न घेतले होते. आता आपण 11वा टॉपिक पाहू, उत्तरेकडील प्राचीन राज्ये. उत्तर भारतात अनेक राजघराणी उदयाला आली. त्यापैकी इंडो ग्रीक, कुशाण, गुप्त व वर्धन या घराण्यांची कारकीर्द भारताच्या इतिहासात महत्वाची आहे. शेवटचा राजा बृहस्पत याचा पराभव करून शुंग घराणे सत्तेवर आले. पुष्पमित्र शुंग हा राजा झाला. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. मौर्य साम्राज्याचा ऱ्हास कधी सुरू झाला तर सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर. पुष्पमित्र शुंग हा राजा झाला त्यावेळेस भारताच्या वायव्य भागात ग्रीकांनी स्वतंत्र राज्य स्थापन केली होती. आता आहे इंडो ग्रीक सत्ता. भारताच्या वायव्येकडील प्रदेशात राज्य करणारे हे ग्रीक राजे इंडो ग्रीक म्हणून ओळखले जातात. मिनॅंडर या राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात मिलिंद असा केलेला आहे. हा सुद्धा प्रश्न आपण आपल्या संभाव्य प्रश्नसंचामध्ये इन्क्लूड केला होता. मिनॅंडरचे राज्य हिंदुकुश पर्वत, काश्मीर, बुंदेलखंडापर्यंत पसरले होते. मिलिंद याने नागसेन या बौद्ध भिक्षू बरोबर बौद्ध तत्वज्ञानावर चर्चा केली. चर्चेतून मिलिंदपन्ने या प्रश्नोत्तरोत्तर संवाद ग्रंथाची निर्मिती झाली. मिलिंदपन्न म्हणजे मिलिंदाचे प्रश्न. हा सुद्धा प्रश्न आपण संभाव्य याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. संभाव्य प्रश्नसंचामध्ये इंडो ग्रीकानंतर वायव्य भारतात शक, पल्लव या मध्य आशियातील टोळ्यांनी स्वाऱ्या केल्या. वायव्य व पश्चिम भारतात त्यांनी आपली छोटी छोटी राज्य स्थापन केली. शक, पल्लव व भारतीय संस्कृतीत मिसळून गेले. त्यानंतर येते कुशाण राज्य सत्ता. शक पल्लवानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात कुशाण भारतात आले. हा सुद्धा प्रश्न आपण संभाव्य प्रश्नसंचामध्ये इन्क्लूड केला होता. सम्राट कनिष्क हा कुशाणचा प्रसिद्ध राजा होता. त्याचे साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते. त्याची सोन्याची आणि तांब्याची नाणी उत्तर भारतात सर्वत्र सापडली जाते. सोन्याची आणि तांब्याची नाणी ही कुणाची भारतात सर्वत्र सापडली जाते तर सम्राट कनिष्कची, जो की कुशाण राज्य सत्तेचा होता. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीर मध्ये भरली होती. हा प्रश्न 2017ला विचारला गेला होता. त्यावेळेस जोड्या लावामध्ये प्रश्न होता की कोणती परिषद कोण भरवली आणि कधी भरवली, अशा जोड्या विचारल्या होत्या. कुशाण राज्य सत्तेनंतर आहे गुप्त राज्य सत्ता. इसवी सन 320 ते इसवी सन 600 या काळात उत्तर भारतात गुप्त साम्राज्य होते. श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक होता. गुप्त घराण्याची सत्ता पहिल्या चंद्रगुप्ताच्या कारकिर्दीत प्रबळ झाली. त्याने गुप्त साम्राज्याचा पाया घातला. पहिल्या चंद्रगुप्तानंतर समुद्रगुप्त सत्तेवर आला. लक्षात घ्या, पहिल्या चंद्रगुप्तानंतर समुद्रगुप्त सत्तेवर आला. आपण काय पाहत आहोत, गुप्त घराणं. आणि गुप्त घराण्याच्या मध्ये प्रत्येकाच्या नावामध्ये काय आहे, श्रीगुप्त. श्रीगुप्तानंतर चंद्रगुप्त, चंद्रगुप्तानंतर समुद्रगुप्त आहे. समुद्रगुप्ताचे राज्य आसाम पासून पंजाब पर्यंत पसरले होते. समुद्रगुप्ताने कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीला प्रदेशही जिंकून घेतला होता. समुद्रगुप्ताच्या वाढत्या सामर्थ्यामुळे वायव्य सरहद्दीवरील राजे व श्रीलंकेतील राजांनी समुद्रगुप्ताशी मैत्रीचा करार केले. समुद्रगुप्ताच्या दिग्विजयाचे वर्णन अलाहाबाद येथील एका शिलालेखात आढळते. समुद्रगुप्त विद्या व कलांचा भोक्ता आणि संगीतप्रेमी होता हे त्याच्या सोन्यांच्या नाण्यांवरून समजते. दुसरा चंद्रगुप्त, पहिल्या चंद्रगुप्तानंतर समुद्रगुप्त सत्तेवर आला होता. त्यानंतर पुन्हा आहे दुसरा चंद्रगुप्त. समुद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त सत्तेवर आला. वायव्येकडील अनेक राज्ये त्याने जिंकून घेतली. शकांचा अरी म्हणजे शत्रू म्हणून त्याला शकारी असे म्हणत. कुणाला, दुसऱ्या चंद्रगुप्ताला. गुप्तांचे साम्राज्य त्याने वायव्येकडे वाढवले. माळवा, गुजरात व सौराष्ट्र हे पश्चिमेकडील प्रदेशी त्याने आपल्या साम्राज्याला जोडले. दक्षिणेकडील सामर्थ्यशाली वाकाटक घराण्यात आपल्या मुलीचा विवाह करून देऊन त्याने नातेसंबंध प्रस्थापित केले. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फैहान हा चीनी प्रवासी भारतात आला होता.
त्याने आपले प्रवास वर्णन लिहून ठेवले आहे। आता आहे वर्धन राज्य सत्ता। गुप्त सत्तेच्या उतरत्या काळात म्हणजे इसवी सनाच्या 6व्या शतकात भारतातील वायव्येकडील प्रदेशात वर्धन राज्य सत्ता उदयाला आली होती। हा सुद्धा आपण प्रश्न संभाव्य प्रश्नसंचामध्ये घेतलेला आहे। वर्धन घराण्यातील सम्राट हर्षवर्धन हा महत्त्वाचा राजा होता। त्याने आपला विस्तार उत्तरेस नेपाळ, दक्षिणेस नर्मदा, पूर्वेस आसाम आणि पश्चिमेस माळव्यापर्यंत नेला। सम्राट हर्षवर्धनकडे त्याचे लष्करी सामर्थ्यही बरेच होते। त्याच्या पदरी 5 लाखांपेक्षा जास्त फौज होती। कुणाकडे? सम्राट हर्षवर्धनकडे। सम्राट हर्षवर्धनने आपला राजदूत चीनला पाठवला। आपला राजदूत चीनला कोण पाठवला? तर सम्राट हर्षवर्धनने। कनौज ही सम्राट हर्षवर्धनाच्या साम्राज्याची राजधानी होती। ज्यावेळेस सम्राट हर्षवर्धन राजा होता त्यावेळेस त्या राज्याची राजधानी कनौज होती। कुठली? वर्धन राज्यसत्तेची। सम्राट हर्षवर्धन हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता। त्याच्या काळात युआन शुआंग हा विद्वान भिक्षू चीनहून भारतात आला होता। हर्षवर्धन विद्वानांचा आश्रयदाता होता। तो स्वतःही कवी होता व नाटककार होता। सम्राट हर्षवर्धनाने रत्नावली व ज्ञानानंद ही नाटके लिहिली। हर्षवर्धनाने प्रजेच्या सोयीसाठी सार्वजनिक दवाखाने व धर्मशाळा बांधल्या, पाणपोया सुरू केल्या। राज्याच्या उत्पन्नाचा मोठा वाटा तो सार्वजनिक हितासाठी वापरत। दर 5 वर्षांनी हर्षवर्धन आपली संपत्ती लोकांना वाटत। आता आपण 12वा टॉपिक पाहू, दक्षिणेकडील प्राचीन राज्य। उत्तर भारताप्रमाणे दक्षिण भारतातही अनेक राजघराणी उदयाला आली। त्यांपैकी सातवाहन, वाकाटक, चालुक्य व पल्लव या घराण्यांची कारकीर्द भारताच्या इतिहासात महत्त्वाची आहे। सातवाहन इसवी सन पूर्व 1ल्या शतकात सातवाहन सत्तेचा उदय झाला। महाराष्ट्रात मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या प्रदेशात त्यांचे राज्य होते। आता हा प्रश्न 2015च्या TETच्या पेपर 1 मध्ये विचारला होता। महाराष्ट्रातील प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण ही सातवाहन यांची राजधानी होती। सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध होता। आता गौतमीपुत्र सातकर्णी यावर साऊथ मध्ये पिक्चर आलेला आहे। पिक्चर सुद्धा खूप छान होता। सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे। नाशिकच्या लेण्यातील एका शिलालेखात त्याच्या राज्य विस्ताराचा उल्लेख असून त्याचा उल्लेख त्रिसमुद्र तोयोपित वाहन म्हणजे ज्याचे घोडे 3ही समुद्राचे पाणी प्यायलेत असा आहे। अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागर असे त्यांच्या पराक्रमाचे वर्णन केले जाते। जुन्नर मधील नाणेघाट हा व्यापारी दृष्टीने महत्त्वाचा होता। तेथील एका गुहेत नागनिका या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे। पैठण, तेल आणि भोकरदन येथील बाजारपेठेतून रोम पर्यंत माल जात होता, तसेच रोमच्या बाजारपेठेतून माल इकडे येत होता। सातवाहन राजांच्या काळात भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कानेरी येथील लेण्यांची निर्मिती झाली। याच काळात गाथा सप्तशक्ती हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्य ग्रंथ रचला गेला। हा या सातवाहन राजा त्याचा कर्ता होता असे मानले जाते। आता हे वाकाटक घराणे इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात विदर्भात उदयाला आलेल्या या घराण्याची स्थापना विंध्यशक्ती या राजाने केली। वाकाटक या घराण्याची स्थापना कोण केली? तर विंध्यशक्ती या राजाने केली। वाकाटकांची सत्ता मध्य प्रदेशापासून दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत पसरली होती। पहिला प्रवसेन हा सर्वात प्रसिद्ध वाकाटक राजा होता। सर्वात प्रसिद्ध वाकाटक राजा कोण? प्रवसेन। त्याने वाकाटकांचे राज्य उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत, दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत वाढवले। हा चॅप्टर म्हणजे हा जो काही आपण दुसरा भाग पाहतोय हा एका रीडिंग मध्ये, एका वाचनामध्ये शक्य नाही। हे एकदम प्रॉपरली लक्षात ठेवण्यासाठी 2 ते 3 वेळा वाचावंच लागतात, कारण खूप राजे आहेत, खूप घराणे आहेत, खूप राजधानी आहेत। हरिसेन हा वाकाटकांचा शेवटचा राजा होता। हरिसेनांचा मंत्री वरहादेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता। त्यानेच अजिंठा येथील 16व्या क्रमांकाचे लेणे खोदून काढले। वाकाटकांनी त्यांच्या काळात महाराष्ट्री या प्राकृतिक भाषेत विपुल ग्रंथ रचना केली। प्रसिद्ध संस्कृत कवी कालिदास याने मेघदूत हे काव्य याच काळात लिहिले। त्यानंतर आहे चालुक्य घराणे। इसवी सनाच्या 6व्या शतकात पहिल्या पुलकेशी याने चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन केली। आजच्या कर्नाटक राज्यात बदामी हे येथे त्या घराण्याची राजधानी होती, म्हणून त्यांना बदामीचे चालुक्य असे म्हणतात। चालुक्यचा राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतून लावले होते। चालुक्यांच्या काळात अनेक तलाव व मंदिरे बांधली गेली, त्यापैकी बदामी, ऐहोळे व
पट्टक्कल हे बांधलेले मंदिरे प्रसिद्ध आहेत। याच काळात संस्कृत व कन्नड भाषा विपुल साहित्य निर्माण झाले। पूज्यपाद सामंत ब्रद यांसारखे प्रतिभावंत कन्नड कवी चालुक्य काळात निर्माण झाले। आता चालुक्यानंतर आहे पल्लव। इसवी सनाच्या 6व्या शतकात दक्षिण भारतात चालुक्य सत्तेबरोबर पल्लवांची सत्ता ही प्रबळ होती। कांची ही पल्लवांची राजधानी होती। पल्लवांची राजधानी कोणती तर कांची ही पल्लवांची राजधानी आहे। महेंद्र वर्मा हा पल्लव राजा कर्तबगार आणि विद्वान होता। त्याने संगीतावरही ग्रंथ लिहिला, तसेच त्याने चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलांना प्रोत्साहन दिले। महेंद्र वर्मांचा मुलगा नरसिंहवर्ग हा पराक्रमी होता। चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचा त्याने पराभव केला। त्यांच्या काळात युआन शॉंग याने कांचीला भेट दिली होती। प्रसिद्ध संस्कृत कवी भारवी पल्लवांच्या दरबारी होता। नरसिंह वर्माच्या काळात महाबलीपुरम येथे प्रसिद्ध रथमंदिरे तयार झाली। पल्लव राजे विद्या व कलांना प्रोत्साहन देणारे होते। पल्लव राजे कशाला प्रोत्साहन देणार होते तर पल्लव राजे हे विद्या व कलांना प्रोत्साहन देणार होते। पल्लवांचे आरमार प्रबळ सुज्य होते। त्यांच्या काळात भारताच्या आग्नेय व आशियांशी जवळचा संबंध आला। पल्लव काळात देशांतर्गत व देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला। पल्लव राजे शैव व वैष्णव पंथांचे आश्रयदाते होते। हा सुद्धा आपण संभाव्य प्रश्नसंचामध्ये इन्क्लूड केला होता की पल्लव राजे शैव व वैष्णव पंथांचे आश्रयदाते होते। त्यांच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने व न्यायाने वागवले जात असे वर्णन युआन शॉंग या चीनी प्रवाशाने लिहिले। कोणाच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुते व न्यायाने वागवले जाई व असे वर्णन कोणत्या चीनी प्रवाशाने केले तर असे वर्णन युआन शॉंग या चीनी प्रवाशाने केले। व पल्लवांच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने व न्यायाने वागवले जाई। इसवी सन पूर्व 300 ते 800 कालखंडात भारतात झालेल्या घडामोडी, ह्या घडामोडी जी आहेत आता जे काय आपण भाग पाहणार आहोत तो इसवी सन पूर्व 300 ते 800च्या कालखंडातला आहे। भाषा व साहित्य, अश्वघोष या कवीने बुद्ध चरित्र हे प्रसिद्ध काव्य लिहिले। भासाचे स्वप्न वास व दत्त हे संस्कृत नाट्य प्रसिद्ध होते। मनुस्मृती हा ग्रंथ इसवी सन पूर्व 300 ते 800 या काळात रचला गेला। पतंजलीचे महाभाष्य होते। भरतमुनीचे नाट्यशास्त्र होते। त्रिपिटक बौद्ध धर्मग्रंथ होता। आगम जैन धर्मग्रंथ होता। महाभारत व रामायण ही प्रसिद्ध महाकाव्य आहेत। भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचा एक भाग आहे। फळाची अपेक्षा न धरता प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे अशी भगवद्गीतेची शिकवण आहे। भक्ती हा आत्मोद्धाराचा मार्ग आहे आणि तो सर्वांसाठी खुला आहे हे गीतेने सांगितले। सुप्रसिद्ध संस्कृत कवी व नाटककार कालिदास याच काळात होऊन गेले। कधी इसवी सन पूर्व 300 ते 800 या कालखंडात कालिदासाचे शाकुंतल हे नाटक व मेघदूत हे भावपूर्ण काव्य प्रसिद्ध आहे। विशाखा दत्ताचे मुद्रा राक्षस नाटक, शूद्राचे मृच्छकटिक नाटक, बाणभट्टाचा हर्षचरित्र हा चरित्र ग्रंथ, विष्णू शर्माने लिहिलेला पंचतंत्र हा लोकप्रिय ग्रंथ आहे। आता आपण पाहू वैद्यशास्त्र। भारतीय वैद्यशास्त्रात चरक संहिता या ग्रंथात वैदिक चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिली आहे। चरक संहिता हा ग्रंथ चरक यांनी लिहिला किंवा रचला। सश्रुत या शल्य विशारदाने आपल्या ग्रंथात शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली। वाब भट्टाने आपल्या वैद्यशास्त्रावरील ग्रंथात रोगांची लक्षणे, उपचार या विषयांवर चर्चा केली। सिद्ध नागार्जुन याने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात विविध रसायने व शुद्ध धातू तसेच रासायनिक क्रिया यांची माहिती आहे। आता आपण पाहू 14वा टॉपिक, प्राचीन भारत आणि जग। भारतातून तलम, कापड, सुगंधी द्रव्य, मोती, मौल्यवान खडे व मसाल्यांचे पदार्थ रोमलाही निर्यात होत असे। भडोच, कल्याण, सोपारा, चौल, कालिकत यांसारख्या बंदरांना या व्यापारामुळे महत्त्व प्राप्त झाले। भारताचा माल अरब व्यापारी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया बंदरापर्यंत घेऊन जात। अरबी लोकांमार्फत युरोपातील लोकांना भारतीय तत्वज्ञान व विज्ञान यांचा परिचय झाला। गणितातील शून्य ही संकल्पना जी की भारतातील होती ती अरबांमार्फत युरोपात पोहोचली। इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून पूर्वेकडील आणि आग्नेयेकडील देशांशी भारताचा घनिष्ठ संबंध येऊ लागला। भारताच्या संस्कृतीचा प्रभाव म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका या देशावर विशेष पडला। सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार
करण्यासाठी श्रीलंकेत पाठवले. श्रीलंकेतील मोती व इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी होती. सिगिरिया येथील लेण्यांतील चित्रांवर अजिंठा चित्रशैलीचा प्रभाव होता. श्रीलंकेत लिहिले गेलेले दीपवंश आणि महावंश हे बौद्ध ग्रंथ भारत व श्रीलंकेच्या परस्पर संबंधाची माहिती देतात. हा सुद्धा प्रश्न आपण संभाव्य प्रश्नसंचामध्ये इन्क्लूड केला होता. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात मोठी मागणी होती. चीनमधून पश्चिमेकडच्या देशांना रेशमचा पुरवठा होई. बौद्ध धर्माबद्दल जिज्ञासा वाटल्यामुळे चीनी सम्राटाने धर्मरक्षक आणि काश्यप मातंग या बौद्ध भिक्षूंना चीनमध्ये बोलावले. त्यांनी अनेक बौद्ध ग्रंथांची चीनी भाषेत भाषांतरे केली. चीनच्या सम्राटाने बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार तेथे झपाट्याने झाला. व्यापारासाठी किंवा धर्मप्रसारासाठी भारतातील लोक म्यानमार, कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया या देशांमध्ये जाऊन स्थायिक होऊ लागले. इंडोनेशियातील भारतीय संस्कृतीचा प्रभाव असलेली काही राज्ये होती. भारतातून या प्रदेशात व्यापाऱ्यांबरोबरच गेलेल्या लोकांना भारतीय तत्वज्ञान, आचार विचार या धर्मकल्पना गेल्या. अनेक बौद्ध आणि हिंदू मंदिरे आजही या देशांमधून पाहायला मिळतात. इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील बौद्ध स्तूपावर भारतीय स्थापत्य कलेचा फार मोठा प्रभाव आहे. आग्नेय आशियाच्या कला व सांस्कृतिक जीवनावर भारतीय संस्कृतीचा फार खोलवर ठसा उमटलेला आहे. आजही रामायण महाभारतातील कथांवर आधारलेले नृत्य नाट्य इंडोनेशियातील लोकप्रिय आहेत. तर अशा पद्धतीने इयत्ता 6वीचा इतिहास हा संपतो. यातील सर्व एकदम डिटेलमध्ये डीपमध्ये आपण नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत. भाग 2 मध्ये सर्वात जास्त प्रश्न आपले आहे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले गेलेले आहेत, वारंवार विचारले जात आहेत. म्हणून भाग 2 हा खूप महत्वाचा आहे. एकदा वाचण्यामध्ये लक्षात राहण्यासारखा नाही, त्याला वारंवार 2 ते 3 वेळेस वाचलंच पाहिजे. आपल्या TET साठी महत्वाचा आहे, त्यापेक्षाही ज्या सरळ सेवा आणि स्पर्धा परीक्षासाठी खूप महत्वाचा आहे. कोणी कोणता ग्रंथ लिहिला, कोणता राजा कुणाचा होता, त्यांची राजधानी काय होती, पहिला राजा, दुसरा राजा, शेवटचा राजा, प्रसिद्ध राजा, खूप काही आहे. एकदम डीप वाचणं. जर का तुम्हाला हे माझे व्हिडिओ महत्वाचे पॉइंट्स याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल, खरंच तुम्हाला फायदा झाल्यासारखं वाटत असेल, तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे, काही पैसे लागत नाहीत, ही विनामूल्य सेवा आहे. सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला मिळून जातात.